एका जणांनी सेल्फी काढला. सेल्फी काढल्याच्या नंतर बघितला खूप चांगला आलाय. पण नंतर सेल्फी काढल्याच्या नंतर, घरी आल्याच्या नंतर त्या सेल्फीकडे जेव्हा यांनी बघितलं, जरा निरखून, तेव्हा यांना कळालं, की त्या सेल्फीमध्ये आपण तिघंच नाहीयेत. एक चौथा माणूससुद्धा आहे. पण तो काही व्यवस्थित माणसासारखा दिसत नव्हता. एक काळीशार आकृती दिसत होती. सकव्याबद्दल बऱ्याचशा जणांनी ऐकलं असेल. सकवा एक असा प्रकार असतो, ज्या प्रकारामध्ये माणूस एका लूपमध्ये अडकतो. सतत एकाच जागेवर जाणं, सतत त्याच्यासोबत एकच गोष्ट होणं. याला जवळपास सकवा असंच म्हणतात. आणि आज जी स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे, ही स्टोरी पण या चकव्यावरच बेस आहे. आज जी स्टोरी आपल्याला एका भाऊने आपल्याला जे शेअर केलेली आहे, त्या भाऊने आपल्याला या अगोदर सुद्धा एक स्टोरी शेअर केलेली आहे, जी आहे औरंगाबादमधील जाधव मंडीमधील. आता त्याच भाऊने त्यांच्यासोबत झालेला हा दुसरा एक्सपिरियन्स म्हणजे दुसरा अनुभव तो आपल्यासोबत शेअर केलेला आहे. आणि त्या स्टोरीला आपण आज आपल्या चॅनलवर शेअर करणार आहोत. उशीर न करता स्टोरीला सुरुवात करूयात. अरे हां, आजूबाजूला डिस्टर्ब खूप जास्त आहे, त्यामुळं कानामध्ये हेडफोन घालावे लागले. थोडंसं नॉईस कमी येतं, आवाज बाहेरचा थोडा कमी येतो आणि त्या कारणामुळं थोडंसं दिमागामध्ये फोकस एका जागेवर राहतं. तर दोघं जण हसनाबाद या शहराला निघले होते. हे दोघंही जण औरंगाबादमध्ये राहणारे. आता दोघं जण भाऊ होते आणि हे लग्नाच्या कार्यक्रमासाठी हसनाबाद या शहराला निघले होते. लग्न उद्याचं असताना ते दोघं जण आज संध्याकाळी निघले होते. तसं तर दुपारीच निघणार होते. पण त्यांनी असा प्लॅन केला, की दुपारी जर निघलो तर ऊन वगैरे खूप जास्त आहे. त्यामुळं आपण थोडं थांबूयात आणि नाईटच्या टायमाला आपण निघूयात. प्लॅन केल्याप्रमाणे दोघंही जण नाईटला हसनापूरला औरंगाबादपासून निघाले. आता रस्त्याच्या मधामध्ये एक छोटंसं गाव आहे, ज्या गावचं नाव फुलंबरी असं आहे. त्या गावामध्ये गावाच्या बाहेर एक छोटीशी विहीर आहे. त्या विहिरीमध्ये एका बसचा ॲक्सिडेंट झाला होता. त्या बसमध्ये बरेचसे लोक मेले होते. आता हे दोघं जण तिकडे जाता वेळेस त्या जागेपासून जाऊ लागले. तेवढ्या त्यांच्या कानावर एक आवाज आला, छोटंसं मूल लढण्याचा. या दोघांनी गाडी थांबवली. यांना वाटलं की बाबा कोणाचं मूल आहे, लढतंय, कोणी आसपास दिसत नाहीये, विसरून वगैरे राहिलं का काय. दोघं जण गाडीवरून खाली उतरले. इकडं तिकडं बघतात तर कोणीच नसतं. त्या विहिरीच्या आसपास बघतात तरी कोणी नसतं. जसं त्या बघून कोणी न दिसल्यामुळे दोघं जण वळले, आपल्या गाडीकडं यायचा प्रयत्न करू लागले. त्यावेळेस पुन्हा त्यांच्या कानावर आवाज येतो, मूल लढण्याचा. दोघं जण मागं वळून बघतात तर तो आवाज त्यांना त्या जवळ असलेल्या विहिरीमधून येऊ लागला. दोघेही जण जातात आणि त्या विहिरीमध्ये डोकावून बघतात, पण त्याच्यात काहीही नसतं. दोघं जण भितात, थोडी धसकी भरते मनामध्ये. अचानक असा रडण्याचा आवाज येतोय आणि कोणी दिसत सुद्धा नाहीये. थोडं अलग फील होतं ना, त्याच टाईपचं या दोघांना झालं. मग या दोघा जणांनी त्या गोष्टीला थोडं इग्नोर केलं. गाडीवर बसले आणि निघले समोर. 5-6 किलोमीटर आल्याच्या नंतर त्यांना एका म्हाताऱ्यानं हात दाखवला, लिफ्ट मागितली. दोघा जणांनी गाडी थांबवली. यांना वाटलं की नॉर्मल म्हातारा आहे, याला सोडावं लागेल कुठंतरी, बाबा मदत केलेली चांगली आहे बुजुर्ग माणसाची. या रस्त्याने काही जास्त वाहनं वगैरे पण दिसेना झाले, तर काही नाही, सुनसान रस्ता दिसतोय. या दोघांनी त्या म्हाताराला लिफ्ट दिली. गाडीवर बसला. 7-8 किलोमीटर जाता तो म्हातारा ऑटोमॅटिक मागच्या मागं गायब झाला. या दोघं जण आपल्या गप्पामध्ये गमग्न, एकमेकांना गप्पा मारण्यासाठी. हे दोघं जणांनी काही मागं वळूनच नाही पाहिलं, मागं तो म्हातारा आहे किंवा नाही. यांना असं वाटलं की या म्हाताऱ्याला जिथं उतरायचंय ती जागा आल्याच्या नंतर स्वतः तो म्हणेल की थांबव इथं गाडी, मला उतरवायचंय. पण त्याने एक नाही म्हणलं, दोन नाही म्हणलं. या दोघांच्या मनामध्ये थोडा विचार आला की हा म्हातारा किती दूर जायचंय, याला 10-12 किलोमीटर झालंय का, फुकटच यायला काय. मागं वळून बघतात तर मागं कोणीच नसतं, पूर्ण जागा रिकामी असते. दोघं जण गाडी थांबवतात. एक सोबत पाण्याची बॉटली आणलेली असते. ती बॉटली दोघंही जण गटगट पिऊन टाकतात. कारण की अचानक ज्या माणसाला आपल्या गाडीवर लिफ्ट दिलेली आहे, तो माणूस अचानक गायब होणं हे इम्पॉसिबल आहे, शक्य आहे. दोघं जणांच्या अंगाला पूर्ण घाम सुटला. दोघं जण भिवू लागले. त्यांना काही कळत नव्हतं काय व्हायलंय आणि काय नाही ते. तितक्यात त्यातला एक मुलगा आपल्या मोबाईलमध्ये बघतो की किती वाजले म्हणून. तर संध्याकाळचे 10-10:30 वाजले असतील. टाईम खूप झाला होता. 2 घंट्याचा रस्ता, संध्याकाळी 5-6 वाजता निघलेले ते 8-9 वाजेपर्यंत पोहोचायला पाहिजे. पण 10-10:30 वाजू लागले. ते अजून पण त्या ठिकाणावर पोहोचले नाही. तर या दोघांना काही कळलं गेलं. तेवढे त्यांची नजर एका छोट्याशा घरावर पडते, म्हणजे एका छोट्याशा कॉलनीवर पडते. एक छोटीशी कॉलनी असते तिथं पडते. तिथं अलीकडच्या घरापाशी जातात, दरवाजा वाजवतात, मामा मामा करून हाक मारतात.
तो मधला माणूस बाहेर येतो. बाहेर आल्याच्या नंतर यांना विचारतो की काय झालं, काय आहे, काय आहे? प्रकार काय आहे तुमचा, काय प्रॉब्लेम काय आहे, काम काय आहे? तर ते दोघंही जण त्याला सांगतात की बाबा आमच्यासोबत असं असं घडलंय, आम्ही हसनाबादला जातोय, आम्हाला खूप वेळ झालाय तरी पण आम्ही तिथं पोहोचलो नाही. तर आम्हाला काही कळत नाहीये आम्ही काय करावं आणि काय नाही, प्लीज आम्हाला थोडा रस्ता सांगसाल का? आता त्या घरातल्या माणसाला समजलं की यांच्यासोबत नेमकं झालंय काय. तो म्हणला की तुम्ही एक काम करा, आजच्या दिवस तुम्ही इथंच थांबा, उद्या सकाळी उठून इथून चालले जा. आता त्याच्यातला जो तो शकील नावाचा मुलगा आहे, ज्याने आपल्याला ही स्टोरी शेअर केलेली, तो म्हणला की "हो ठीक आहे, चालतंय आम्ही थांबतो." कारण की रात्र खूप झाली होती, 11 वाजू लागले. शकीलने विचार केला की उठून जाऊयात आपण, असेल इथंच जवळपास कुठेतरी. तर शकील हो म्हणला, पण त्याच्यासोबतचा जो त्याचा भाऊ होता, तो थोडासा गचकू लागला. तो नाही हो, नाही हो, नाही हो, नाही हो करू लागला. म्हणजे एका पक्षामध्ये राहीना गेला तो. अलग-अलग पक्षामध्ये झाला, की एकदा इकडे, एकदा तिकडे, एकदा इकडं. अशा टाईपचा. पण जसं-तसं दोघं जण राहिले. राहिल्याच्या नंतर सकाळ होते. 6:00-1:00 वाजता दोघं जण उठतात आणि निघण्यासाठी तयार होतात. तयार झाल्याच्या नंतर ज्या घरापाशी ते थांबले होते, तो घरमालक यांना म्हणतो, की "तुम्ही रात्री ज्या रस्त्यामध्ये आलात आणि तुमच्यासोबत जे काही घडलंय, ते नॉर्मल नाहीये. ते खूप अवघड आहे आणि अशी गोष्ट वारंवार घडतच राहते कुणा ना कुणासोबत तरी. आणि आज तुमच्यासोबत घडली. तर तुम्हाला कुठं जायचं म्हणले?" हे दोघं जण म्हणले, "आम्हाला हसनाबादला जायचंय." तो म्हणला, की "हसनाबाद? ते तर इथून खूप दूर आहे." मग हे दोघं म्हणले, "नेमकं आम्ही आहे कोण्या जागेवर?" तो घरमालक म्हणला, की "तुम्ही सिल्लोडमध्ये आहात." जेव्हा असा तो म्हणला, यांच्या पायाखालून जमीन सरकली. कारण की यांना जायचं होतं एकीकडं आणि ते पोहोचले एकीकडं. आणि तिथं पोहोचेपर्यंत यांना समजलं नाही, की आपण कोणत्या गावाला जातोय. यांना असं वाटू लागलं, की आपण ज्या रस्त्यानं निघालोय त्याच रस्त्यानं जातोय. यांना समजलं, की आपल्यासोबत नेमकं काय झालंय. तो घरमालक म्हणला, की "बाबांनो, तुमच्यासोबत चकवा लागला होता आणि मी तुम्हाला त्याच कारणामुळं फोर्स केला आणि आजची रात्री इथं थांबवायला सांगितलं आणि खास करून कालच्या रात्री अमावास्या होती. तुम्ही जर इथून गेले असता, तर तुम्ही तुमच्या घरी गेले नसता. मधातच संपले असता." असं त्या घरमालकाचं बोलणं ऐकून हे दोघंही जण घाबरले आणि कसाबसा जीव वाचला असं म्हणून दोघंही जण आपल्या गाडीवर बसले आणि ज्या जागेवर त्यांना जायचंय त्या जागेवर दोघं जण गेले. तिथं गेल्याच्या नंतर त्यांच्या घरच्यांना यांनी ही गोष्ट सांगितली. सांगितल्याच्या नंतर सगळ्या घरच्यांच्या जीवात जीव आला, की बाबा आमची लेकरं आमच्या घरी सुखरूप आले तर देवा तुझं खूप उपकार आहे. सगळा कार्यक्रम वगैरे व्यवस्थित पार पडला तिथं लग्न वगैरेचा. आणि नंतर हे दोघं जण आणि तिथला एक यांचा भाऊ म्हणजे मित्र वगैरे असेल काही नातेवाईक, हे तिघं जण थोडंसं बाहेर गेले. बाहेर गेल्याच्या नंतर यांच्या मनात काय मूड आला, की तिघं जण म्हणले, की आपण एक सेल्फी काढूयात. तिघा जणांनी सेल्फी काढला. सेल्फी काढल्याच्या नंतर बघितला खूप चांगला आलाय. पण नंतर सेल्फी काढल्याच्या नंतर, घरी आल्याच्या नंतर त्या सेल्फीकडे जेव्हा यांनी बघितलं जरा निरखून, तेव्हा यांना कळालं, की त्या सेल्फीमध्ये आपण तिघंच नाहीयेत. एक चौथा माणूस सुद्धा आहे. पण तो काही व्यवस्थित माणसासारखा दिसत नव्हता. एक काळीशार आकृती दिसत होती. जसं की कुणीतरी मागं उभं राहिलेलं आहे, पण व्यवस्थित दिसत नव्हती. एक शॅडो, एक सावली. ज्यांना असं वाटलं, की ती आकृती आपला इथपर्यंत पाठलाग करते काय ते. त्यांनी ही गोष्ट पुन्हा घरच्यांना सांगितली. तर घरच्यांनी त्यांची पूजा वगैरे, लिंबू वगैरे फिरवून त्यांच्या त्या दर्ग्यामध्ये नेऊन त्यांच्या आयात वगैरे वाचून वगैरे यांना थोडंसं शुद्ध केलं आणि तिथं यांचं ते प्रॉब्लेम संपले. कदाचित यांनी जर हे सगळं काही केलं नसतं, तर ती जे शॅडो आहे, ती जे सावली आहे, जे काही पण कोणती पण आत्मा आहे, ती कदाचित यांचा पाठलाग सोडत नव्हते. पण म्हणतात ना, नकारात्मक शक्ती असेल, तर सकारात्मक शक्ती असतेच. आणि किती जरी काही केलं, तर वाईट गोष्टीवर चांगली गोष्ट ही विजयी होतेच. तर मंडळी, ही सत्य घटना आहे. शकील भाऊसोबत घडलेली दुसरी. असा चकवा भयंकर असतो, आज कळालं मला. याच्या अगोदर असं वाटत होतं, की चकवा म्हणजे एक असा प्रकार असतो, की थोडंसं लागणार, काही खड्डा, विहीर वगैरे पाहणार आणि त्याच्यामध्ये ढकलून देणार. अशा प्रकारचा. पण इतक्या दूरपर्यंतचा चकवा, इतका मोठा चकवा, अवघड आहे. तर आजची होती ही स्टोरी. स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि
कमेंट करा. चला भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. आणि हां, स्टोरी जर पाठवायची असेल, तुमच्याजवळ जर अशी एखादी स्टोरी असेल, तर स्क्रीनवर एक नंबर ब्लिंक करत असेल. त्या नंबरवर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता. तोपर्यंत नमस्कार.